लाडकी बहिणींचा लाडक्याचा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। या 3 जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर आणि तरच तुम्हाला हा 14वा हप्ता भेटणार आहे। तर हा कोणत्या अशा 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लाडक्याचा बघा आता सगळ्यांना आतुरता लागलेली आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल आणि बऱ्याच ताईंची आता आतुरता लागली होती म्हणजे आम्हाला सर 12वा हप्ता भेटला नाहीये, 13वा हप्ता भेटला नाही, मग आम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे का नाही। आमच्या लाडक्या बहिणी योजनेचा या ठिकाणी फॉर्म रद्द झालेला आहे, मग आम्ही नेमकं काय करायचंय, आम्हाला पुढच्या नेमक्या गोष्टी काय करायच्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लक्षात घ्या लाडक्याचा जर या 3 गोष्टी असतील तर आणि तरच तुमचा 14वा हप्ता भेटणार आहे आणि त्याची तारीख काय असणार आहे ह्या पण गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन आला असता लाडक्याचा सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं हे चॅनल आपलं पाहायला मिळेल तुम्हाला। चला तर वेळ न घालता डायरेक्ट व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। ऑगस्टचा 14वा हप्ता, ऑगस्टचा 14वा हप्ता अजून मिळालेला नाहीये। ऑगस्ट महिन्याचा संपायला फक्त 10 दिवस शिल्लक राहिले तरी पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये आणि सरकारने अजून अधिकृत माहिती पण दिली नाही की कधी हप्ता भेटणार आहे। मग या हप्त्याबद्दल नेमकी काय बातमी समोर आली ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा या 3 गोष्टी असतील, बघा कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, या 3 गोष्टी असतील तरच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत, 14वा हप्ता भेटणार आहे। तर या 3 गोष्टी बघा कोणते ते सांगणार आहे। 14वा हप्ता नेमका केव्हा मिळणार आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। त्याचबरोबर त्या 3 गोष्टी कोणत्या असणार आहेत त्या पण सांगणार आहे आणि 14वा हप्ता कोणाला मिळणार आहे। बघा कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत त्यांना 14वा हप्ता भेटणार आहे। बघा यावेळेस देखील भरपूर साऱ्या लाडक्या ताईंना कमी करण्यात येणार आहे। जसं 12वा हप्ता बऱ्याच ताईंना भेटला नाही, त्याच्यानंतर 13वा हप्ता अजून बऱ्याच ताईंना भेटला नाही, आता 14वा जो हप्ता आहे त्या अजून बऱ्याच लाडक्या ताईंना भेटणार नाहीये। तर लाडक्या ताईंनो बघा हळूहळू लाडक्या बहिणीची संख्या कमी व्हायला लागली, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आपला पण हप्ता कमी नको व्हायला, आपल्याला 14वा हप्ता जर हवा असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला वेळ न घालता तर व्हिडिओला सुरुवात करत आहे। अशा कोणत्या 3 गोष्टी असणार आहेत, त्या पहिल्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टीमुळे तुम्हाला हप्ता भेटणार आहे। 14वा हप्ता 100% तुम्हाला भेटणार आहे। बघा लाडक्यानो जर तुमच्या या 3 गोष्टी पूर्ण असतील तर तुम्हाला 100% 14वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। सगळ्यात पहिली गोष्ट बघा लाडक्यानो 13वा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे का, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटला आहे का पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की जर तुम्हाला 13वा हप्ता भेटलेला असेल तर आणि तरच 14वा हप्ता भेटणार आहे। कारण की ज्या त्यांची पडताळणी सुरू आहे त्यांना अजून पण त्यांचे पुढे यादीत नाव आलेलं नाही, त्याच्यामुळे 13वा हप्ता ज्यांना भेटलेला आहे त्यांनाच 14वा हप्ता भेटणार आहे। पहिली कंडिशन बघा, ही पहिली गोष्ट असायला पाहिजे तुमच्याकडे, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटला आहे का नाही पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 13वा हप्ता भेटल्याचं सांगायचं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। बघा जर तुमचा 13वा जरी हप्ता भेटलेला असेल काही उपयोग नाहीये, डीबीटी ऍक्टिव्ह जर नसेल आणि बघा 15 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमचं डीबीटीचं स्टेटस चेक करायचं आहे। जर तुमचं 15 तारखेपर्यंत डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर तुमचं यादीमध्ये नाव येणार आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। आता डीबीटी म्हणजे काय, तर आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक असणं त्याला म्हणतात डीबीटी। त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमची केवायसी, बँकेची केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे। आणि लक्षात घ्या बऱ्याच ताईंना असं वाटेल की सर केवायसी म्हणजे लाडक्या बहिणीची केवायसी काय, याच्याबद्दल मी बोलत नाहीये। लाडक्या बहिणीची केवायसी वेगळी गोष्ट झाली आणि बँकेची केवायसी वेगळी झाली। बँकेची केवायसी म्हणजे बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे दोघांना जोडायचं, त्याला म्हणतात बँक केवायसी। आणि लाडकी बहीण केवायसी जी जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये चालू होणार होती ती अजून चालू झालेली नाहीये, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करायची गरज नाहीये। ही झाली दुसरी गोष्ट। या 2 गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का पट सर्वांनी सांगायचंय। पहिली गोष्ट 13वा हप्ता भेटलेला आहे आणि दुसरी गोष्ट डीबीटी ऍक्टिव्ह आहे। कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं लाडकेजनो, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत असतो, त्याला रिप्लाय पण करत असतो। नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ह्या 2 गोष्टी पूर्ण आहेत का ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि आता तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे घरामध्ये तुमच्या 2 पेक्षा जास्त महिला असतील तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही।
आता तुम्ही लाडके ताई म्हणत असाल की आमच्या घरामध्ये 2च लाडके ताई आहेत तरी आम्हाला हप्ता भेटला नाहीये, तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर घरामध्ये 2 मॅरिड असतील, 2 विवाहित असतील तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये, 2 अनमॅरिड असतील तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये. तर गणित काय आहे लक्षात ठेवा, 1 मॅरिड 1 अनमॅरिड म्हणजे 1 विवाहित 1 अविवाहित अशा जर लाडक्या ताई असतील घरामधल्या तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, तुमच्या घरामध्ये तुमच्या रेशन कार्डवर किती लाडक्या ताई आहेत एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला याच्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंचा हप्ता बंद झालेला आहे. आता बघा बऱ्याच गरीब ताईंचे या ठिकाणी अडचण होत आहे की सर आमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त ताई आहेत, माझी एक सासू आहे, आम्ही दोघे जावा आहेत, मग आम्हाला सर लाभ कुणाला ठेवायचा. आणि सरकार असं का करते, ज्या लाडक्या ताई श्रीमंत आहेत, ज्या नोकरदार ताईच्या ज्यांच्या घरी नोकरदार आहेत त्यांना लाडक्या बहिणीला सगळ्याला हप्ता भेटतोय आणि आम्ही गरीब आहोत, आम्हाला काहीच पैसे नाहीयेत तरी आम्हाला हप्ता का भेटत नाहीये. आता तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो बघा, बऱ्याच कालपासून मला फोन येत आहेत, त्याच्यामध्ये एक छोट्या दीदीचा एक मला फोन आला होता. तर अकोले में से एक दीदी का मुझे कॉल आया, उसके बाद वो दीदी ने बताया कि सर हम किराए के मकान में रहते हैं, हम गरीब है सर, हमारे घर में हमारी सास और मेरे और एक हमारे यहाँ मतलब हम 2 बहू है और एक सासू माँ है, तो इसमें हमें हमारा लाभ बंद हो गया है. तो दीदी को मैंने वही बताया उनको कि दीदी आपके घर में अभी रेशन कार्ड पे कितने लोगों के नाम है, तो उन्होंने बताया कि हमारे यहाँ 3 लोगों के नाम है. तो लक्षात यहाँ पर ये देखना है अपने को कि वो बोल रहे थे कि हम नया रेशन कार्ड निकाल रहे, तो रेशन अभी सरकार ने एक नया नियम निकाला है, उसमें उन्होंने स्पष्ट शब्द से बताया है कि जो महिला ने पहले फॉर्म भरा था और उनका पहला रेशन कार्ड चेक करेंगे, नया रेशन कार्ड वो चेक नहीं करेंगे. वो पहले रेशन कार्ड पे कितने महिला ने फॉर्म भरा था, कितने महिला उसमें मौजूद थे, त्या लाडक्या ताईंची या ठिकाणी चेकिंग होणार आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, आपण सरकारकडे मी मागणी मागतोय. बघा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुणी माझ्या सोबत असो नसो, मी राजेश मेशे तुमचा ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या ताईंच्या सोबत असणार आहे, खंबीरपणे तुमच्या पाठीमागे असणार आहे लाडक्या ताईंनो. आणि तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर बघा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना, वेगवेगळ्या आमदार खासदार साहेबांना, वेगवेगळ्या त्यांच्या पीएंना, वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण भेटून या आपल्या ह्या मागण्या सरकारकडे मांडत आहोत की सरसकट सगळ्यांना पैसे देऊन टाका. ज्या श्रीमंत ताई आहेत त्यांना तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर बिंदास काढा, काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांच्या घरामध्ये नोकरदार आहेत, ज्यांच्या घराचं उत्पन्न भरपूर सारं आहे, अशा श्रीमंत ताईला तुम्ही बाहेर लाडक्या बहिणीतून बाहेर काढलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या लाडक्या ताई गरीब आहेत, ज्या लाडक्या ताईंचं हातावर पोट आहे, ज्या लाडक्या ताई या ठिकाणी काहीतरी प्रयत्न करून पैसे कमवत आहेत, त्या लाडक्या ताईंच्या घरामधल्या सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाका. भले त्यांच्या घरामध्ये 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, 10 लाडक्या ताई असू द्या, त्या सगळ्यांना पैसे द्यावेत. सरकारकडे ही मागणी आहे, कारण की निवडणुकीच्या अगोदर सर्वांनी या ठिकाणी सर्वांना पैसे भेटत होते, त्या स्वरूपात आता निवडणुका झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर पण तुमचं कर्तव्य आहे की सर्व लाडक्या ताईंना आपल्या पैसे देत राहावे, ही मी सरकारकडे विनंती करत आहे. याला कोण कोण पाठिंबा देत आहे, सपोर्ट करत आहे, त्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचंय, कारण की मी तुमच्यासाठी बघा लढत आहे, झगडत आहे, तुम्ही पण सपोर्ट करायचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.